नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह पॉड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या गावाकडे ना पारंपरिक शेती चालू आहे आणि भात लावणी म्हणजे खास करून भाताची जी लावणी होते ती लावणीचं कार्यक्रम चालू आहे. थोडक्यात म्हणजे जी दुसरी लावणी आहे ती नाही तर भात लावणीचा कार्यक्रम चालू आहे आणि कशाप्रकारे पारंपरिक शेती केली जाते आणि कशाप्रकारे ही भात लावणी केली जाते ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि त्यासाठी मी आता चाललो आहे जांभूळवाडी म्हणजे जांभूळ गाव, कासारडे, तालुका कणकवली या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आपण शेतामध्ये जाणार आहोत आणि अधिक माहिती घेणार आहोत कशाप्रकारे आपल्याकडे पारंपरिक शेती होते, कशाप्रकारे ती लावणी करतात किंवा तरवा कशाप्रकारे काढतात तर ती आपण माहिती घेणार आहोत. तर आता मी चाललो आहे कासारडे जांभूळवाडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि हे बघा वरती पाऊस आला आहे, त्यामुळे बघूया पाऊस येईल त्याच्यावर आपण जाऊया, सटकूया. कारण पाऊस सध्या सरीवर सरी चालू आहे आणि लावणीच्या काळात पाऊस जोरदार असतो, तसाच जोरदार पाऊस आहे आणि आपण या पावसाच्याच वातावरणात चाललोय आपण शेतामध्ये. तर आता आपण आलोय निसर्गरम्य अशा जांभूळवाडी, जांभूळगाव येथे. आणि इकडे बघा लावणी चालू आहे. तर आता आपण पाहूया कोकणामध्ये पारंपरिक लावणी कशा प्रकारे केली जाते. बैल जोताची मस्त हिरवगार आजूबाजूला निसर्ग झालेला आहे. आणि आता आपण शेतामध्ये जाऊया. आता आपण सुदाम शेट्टी यांच्या शेतावरती आलोय आणि इकडे आता चिखल चालू आहे. कितवा फिरवलो, कितवी राऊंड, कितवा राऊंड मारला चिखलाचा? दुसरा. अजून किती? लास्ट ना? दोनदा चिखल म्हणजे टोटल 4 वेळा मारलास ना? होय, 5-6 वेळा केलास. इकडे जमीन जरा थोडी तिकडं का? हा, जोताना होत नाही, ट्रॅक्टरने होतं बरोबर. आणि इकडे लावणी चालू आहे. कसलं भात कसलं आहे तांदूळ? सोनम, पूनम की सोनम? पूनम. ओके. एक काडी सारखं ना? होत नाही बरोबर, 2 लावायचे लागतं. पूनम भात आहे. आणि हळवा की कसा? मान हळवा ना? हळवा साधारण आपल्याकडे किती महिने होता? 4 महिने लागतात. आणि मान थोडा लेट लागतं ना, अजून 5 महिने लागतं. हा, आपल्याकडे मान कोण लावत? हळवात लावतात ना? तुम्ही लावतास? हा, पाणी असतं काय? हा, पाण्याच्या ठिकाणी मान लावतात ना? तर हळवा आणि मान म्हणजे हळवं पाणीचं, हा, म्हणून मान लावचं लागतं बरोबर. अशा प्रकारे कोकणात शेती होते. हळवा म्हणजे लवकर होणारा भात आणि मान म्हणजे उशिरा, 5 महिने दिवाळीकडे होता. तुमचं नाव काय? हा, सुचिता सुदाम शेट्टी. आणि तुमचा? तेजश्री केसरकर. तर हे मत्ती क्लिअर, एकमेक मत करतात ना तुम्ही? होय, ठीक आहे. चांगला. इकडे तरव लावतात आणि तिकडे तरव काढतात. हा, तिकडे लावणी चालू आहे आणि तिकडे कसे तरव काढतात ते दाखवायचं तुमका. आता आपण एक टेक्निक आहे हे, आता तुम 15 मिनिटात लावून होतो पटकन कोपरो, फुल स्पीड. हे बघा फुल स्पीडने शेती चालू आहे आणि कोकणामध्ये अशा प्रकारे पारंपरिक शेती होते. आणि थोड्याच दिवसात ते संपूर्ण मळे शेतीने भरून जाणार. आता पण जांभूळवाडी आणि इकडे क्रिकेटचं ग्राउंड पण आहे बघा. पिच सध्या भिजलंय, चिखलात गेला. त्या पिच परमनंट करून ठेवलं इकडे सिमेंटचं. इकडे सिमेंटचं प्रॉपर पिच बनवलंय बघा. अशा प्रकारे आपण पारंपरिक शेती बघायला आलो होतो. आणि आता इकडे चालू झाली शेती. आणि यांच्याकडे इरला पण आहे. इरला बघू भेटत नाही. हो, या इरला ना तुमच्याकडे किती वर्षापासून आहे? नवीन आहे तरी पण म्हणजे हल्लीच आहे ना. हे काय इरला म्हणतात ना? इरला म्हणजे बेतापासून बनवलेला. आता इरला बघू नाही मिळत नाही, कोण जास्त वापरत नाही. जुन्या लोकांच्या फेमस म्हणजे जुन्या काळात जास्त वापरत, आता इरला वापरत नाही. इरला म्हणतात त्याला. बांबूपासून बनवला असतो, ढाच्या पूर्ण बांबूपासून, त्याच्यावरती प्लास्टिकचा कागद किंवा ताडपत्री असं लावतात. हे असं याला पारंपरिक इरला. आणि इकडे तरव काढतात. काय नाव तुमचा? राणे. आणि तुमचा? मोडक. हा,
आणि तरवा काढतो. कुठचं तरवा म्हणजे कुठचं बियाणं आहे हा? सारथी. हे आपण अडवायचं ना? ठीक आहे, सारथी आहे. तर अशा प्रकारे तरवा काढला होता. काढा काढा फुल स्पीडने. हे आता तरवा काढणार आणि कधी लावणार? ताबडतोब संध्याकाळी की उद्या? उद्या सकाळी लावणार ना. यांची तरवा काढण्याचं प्रक्रिया चालू आहे आणि तिकडे ती लोक लावणी करतात आपली. आता सगळे पेंडीला पेंडी बांधणं म्हणतात. पेंडी कशी बांधतात ते बघूया. एक पेंडी बांधून दाखवा मस्तपैकी. ते तरवा काढणार आणि त्याची पेंडी बघा. याला पेंडी म्हणतात तरव्याची. पेंडी बांधतात. फिरवणार आणि बांधणार. हे बघा झाली पेंडी तयार. अशी एका कोपऱ्यात साधारण किती पेंडी लागतं तर? तरी पण एक 15-20 जास्त जास्त होणार ना? 60-70 60-70 पेंडी होणार तेव्हा एक कोपरं लागणार. आता यांचे साधारण 100 पेंडी झालेत. नॉर्मल साईजचं कोपरं असलं तर 50च्या वरती, म्हणजे 40, 50, 60 असे पेंडी लागतात. आता ही पेंडी आता काढून ठेवणार तरवा पूर्ण. आता यांनी जवळपास 100 पेंडी बांधून ठेवले तिथपर्यंत. आज फक्त तरवा काढणार आणि उद्या लावणी करणार. इकडे काय भाजी लावली हे बघा. तर अशा प्रकारे मस्तपैकी शेती चालू आहे इकडे. तर आता सगळीकडे कोकणात शेती चालू आहे. पुढचे 15 दिवस लावणीचे आणि पाऊस पण धो धो पडतोय. इकडे भाजी इकडे पारंपरिक शेती चालू आहे म्हणजे आपली भाताची. आणि इकडे हळद लावली नाही. हळदी शेती केली. काय नाव का तुमचं? दीक्षिता दीपक जोशी. हळद लावलात. किती किलोची आहे म्हणजे किती आहे ते? किती किलो हळद आहे साधारण याच्यात? 2-3 किलो होता. म्हणजे तुमच्यापुरती होता? मी बघा ही हळदीची लागवड आहे. आणि तुम्ही केव्हापासून हळदीची लागवड करताय म्हणजे? 2-3 वर्ष झाली. हळदीला म्हणजे कोकणात आहे चांगली होते हळद. पहिल्यांदा व्हायची नाही ना आपल्याकडे? आता होता ना. हे नवीन बियाणं असणार हळदीचं. म्हणजे आता तुम्ही 2 वर्ष करता. साधारण किती किलो मिळतं हळद? 3 किलो मिळतं आपल्यापुरती खर्चापुरती. म्हणजे आपल्या घरापुरती वापरापुरती ही सगळी हळद आहे. आणि हळदीचे कोंब आलेत सध्या. असे कोंब येणार आणि खाली हळद बनणार. आणि हळद बनायला किती वेळ लागतो म्हणजे स्टार्टिंग पासून? आता तुम्ही रुजत घातली ना 15 दिवसापूर्वी. किती दिवसापूर्वी रुजत घातली? म्हणजे साधारण आता किती 1 महिना झाला. हो. आणि आता किती दिवस लागणार पूर्ण व्हायला? दिवाळीकडे होता. 6 महिने लागतात साधारण. ओके 6 महिने तयार होणार. आणि त्याच्यानंतर काय करणार? काढू कवी हळद वेगळी काढू कवी, कांदे वेगळे काढू कवी. आणि नंतर सुकवायची. आणि ते कापून मग सुकवायची. चक्कीला न्यायची. चक्कीला लावून हे हळद बनवायची अशी प्रक्रिया. आणि ते पाण्यात काय उकळतात ना काहीतरी ते? पाण्यात ते माशामध्ये माशाची आमटी घालतात. ओके ओके. नाही म्हणजे हळद बनवण्यापूर्वी असं काय दुसरी काय प्रोसेस काय नाही? डायरेक्ट सुकवायची फक्त? म्हणजे पाण्यामध्ये उकळून बिकून सुकवत असं काय नाही ना? ओके. अशा प्रकारे आपल्याकडे आता कोकणात हळद पण व्हायला लागले. कारण पूर्वी व्हायची नाही. आता नवीन बियाणं आहे त्याच्यानुसार हळद बनते. आणि ती कसली भाजी आहे समोर? भेंड्याची भाजी आहे. मुळ्याची भाजी. अरे वा. स्वतः खरं म्हणजे स्वतःपुरती भाजी आहे ना ही. इकडे मुळे पण आहेत. मुळे भेंडे म्हणजे स्वतःच्या वापरापुरती भाजी आहे. आणि तुम्ही काढलाच कसली भाजी आहे ती? कुरडीची भाजी. काय केलास? मध्ये टाकलेली आहे जुनी. ऑटोमॅटिक आहे बरोबर. ती रानभाजी काढली त्यांनी. आणि ही मुळं आणि चवळी. ही चवळी बघा. ही पाण्यात ती मुळ्याची भाजी आणि ही चवळीची भाजी म्हणजे मिक्स आहे वापा. तिकडे हळद म्हणजे आणि एवढ्या जागेत आपल्यापुरतं सगळं केलंय. म्हणजे एक कुटुंब खाऊ शकतं साधारण. त्यांना वर्षभर पुरेल एवढी हळद. तुम्हाला 3 किलो लागते वर्षभरात? मग हा म्हणजे तुमका किती लागतं? पण 1 किलो पुरतं ना. मग स्वतः पुरतं तरी होतं बरोबर. आणि ही दाखवा रानभाजी काढली लागते. ही बघा ही रानभाजी. हे सगळं कुरडूची भाजी म्हणतात. आता का वेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव तसं पण आपल्या विभागात काय कुरडूची भाजी. मस्त. आणि बघा आता पाऊस येणार आहे. जोरदार पाऊस येणार आहे पुन्हा. म्हणजे सरीवर सरी चालू आहे इकडे. आणि
जोरदार शेतीची कामं चालू आहेत. संपूर्ण मळा थोड्याच दिवसात तुम्हाला हिरवागार दिसेल भाताच्या शेतीने. तर अशा प्रकारे एक होते कोकणात पारंपरिक लावणी. तर आता आपण कोकणातील पारंपरिक लावणी बघितली. आणि कसला तुफान पाऊस आलाय बघा, कडक एकदम जोरदार पावसाचे सर आले. आणि पाऊस बघा कडक आलाय, जोरदार पाऊस आलेला आहे.